दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदीच्या महापुरात शेतामध्ये रेती मिक्स वाळू आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे। मळेवाडी येथील 10 एकर ऊसाच्या प्लॉटमध्ये 7 फुटावरून अधिक रेती मिक्स वाळू आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा केली आहे। या संदर्भात लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतलेला हा खास आढावा। आता आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। मागील काही दिवसापासून म्हणजेच 21 सप्टेंबरला जो सीना नदीला जो महापूर आला होता, तो महापुरामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोठे नुकसान झालेले आहे। सध्या आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथील मळेवाडी वस्ती या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। सध्या आपण वाळवंटी प्रदेशात किंवा राजस्थान या ठिकाणी नसून सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर या ठिकाणी आपण सध्या आहोत। जवळपास हा जो 10 एकराचा जो ऊसाचा प्लॉट आहे, याच ऊसाच्या प्लॉटमध्ये जवळपास 5 ते 7 फुटाहून अधिक वाळू मिश्रित रेती या ठिकाणी आलेले आहेत। कशा प्रकारे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा 20 ते 25 फुटाहून अधिक हा ऊस होता, परंतु हा जे ऊसाची जी परिस्थिती झालेली आहे, अतिशय दयनीय अवस्था या पिकाला आलेली आहे। आपण जर बघितलं तर ही जी माती नसून ही पूर्ण रेती आहे। ही रेतीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जवळपास 5 ते 7 फुटाहून अधिक या ठिकाणी रेती आल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जेणेकरून पाहू शकता आपण, हा जो ऊस आहे, हा जो ऊस कारखान्याला जाणारा ऊस आहे, परंतु ह्याच ऊस सध्या याच ऊसाच्या खाली जवळपास 5 ते 7 फूट रेती गेल्यामुळे हा ऊसाची जी दयनीय अवस्था झालेली आहे। परंतु सध्या हा जो ऊस आहे तो कारखान्याला जाणार होता, परंतु ही असं आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जवळपास या अशाच प्रकारे 10 एकराचा हा प्लॉट असून हा संपूर्ण प्लॉटमध्ये जवळपास 5 ते 7 फुटाहून अधिक रेती मिक्स वाळू आल्यामुळे शेतकरी राजा हा हतबल झालेला आहे। परंतु प्रशासनाकडून आणखी कोणत्याही प्रकारच्या मदती आल्या नसल्यामुळे शेतकरीतून तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे। सध्या आपण जर पाहिलं तर हा जो संपूर्ण प्लॉट हा झोपलेल्या स्थितीत दिसत आहे। अतिशय दयनीय अवस्था पिकाला आलेली आहे। शेतकरी राजाला सावरणं आता यातून कोण सावरणार हे सुद्धा तिकडे महत्त्वाचे असल्याचे चित्र दिसत आहे। सध्या जर पाहिलं तर अतिशय शेतीलाही दुर्दैवी परिस्थिती आल्याचे चित्र दिसत आहेत। आता जर पाहिलं तर आपण जर या ठिकाणी आलो तर काही शेतकरी आपल्या समेत आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून अतिशय दयनीय अवस्था आलेली आहे। राज्य सरकारकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत आलेली आहे, परंतु ती मदत कितीपर्यंत शेतकऱ्याला उभाऱ्या देणार हे तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे। शेतकरी आपल्यासमोर उमेश मळेवाडे आहेत, आपण आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा काय सांगाल? नमस्कार। आज आता महापूरच्या ह्याच्यानं आता जर आमचं शेतीचं बघितलं, भयंकर नुकसान झालेलं आहे। इतकं नुकसान झालेलं आहे, 7 ते 8 फूट सगळं वाळू मिश्रित रेती आता पडलेलं आहे। हे काढणं पण अशक्य नाही। 1 एकर जर स्वच्छ करायचं म्हटलं तर 2 लाख रुपये खर्च, एकरी मागं खर्च आहे। हे आम्हाला परवडणार आहे? आधीच आमच्या उतारावर 7-12वर भयंकर बोजा आहे, असल्यामध्ये हे खर्च आम्हाला दयनीय अवस्था एवढं बेकार झालेलं आहे। हे जर शासनाने जर इकडं आपल्याकडं लक्ष घालून जर आपल्याला मदत नाही केलं, आम्ही आत्महत्या करायचा वेळ आलेला आहे। असं शेतकऱ्यांकडून आता भयंकर परिस्थिती वाईट आहे। माननीय कलेक्टर महोदयांना विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका। तात्काळ इथं शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन आपला पंचनामा करून तात्काळ मदत करायचा निर्णय करायला पाहिजे, ही मी शेतकऱ्याच्या वतीनं कळकळीची विनंती करतो। आता सध्या जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 5 ते 7 फुटाहून अधिक रेती मिक्स वाळू आलेले आहे। तर किती प्रमाणात नुकसान झालेलं आणि किती लाखात झालं? साहेब, आपलं साधारणपणे 32 ते 34 कांडी आपलं ऊस होतं। 65 ते 70 ॲव्हरेज पडण्याचं ऊस होतं। 3000 म्हणलं तर 7-21 म्हणजे 2 लाखाचं उत्पन्न होतं। 2 लाखाचं उत्पन्न खाक तर खाक झालं। हे काढायचं म्हटलं तर एकरी 2 लाख खर्च आहे। हे भयंकर हिशोबात बसणारा गणित आहे। आता ह्याला शासनाच्याला आपल्याला मदत करू शकतो, वाचू शकतो। शासनच आमचं मायबाप आहे, आपलं मायबाप सरकार आम्ही म्हणतो। आता मायबाप सरकारच आपल्याला वाचवू शकतंय। एकरेला 2 लाख नुकसान भरपाई दिलं तरच आम्ही वाचू शकतो, नाहीतर आमचं परिस्थिती अवघड आहे। एवढं किती एकर शेती आहे तुमची? आमचं टोटल 15 एकर ऊस शेत आहे, त्यामध्ये 10 एकर ऊस आहे। 10 एकरचं परिस्थिती सगळं संपूर्ण 10 एकर ऊस सगळं असंच झालंय। ऊसामध्ये पूर्ण रेती मिक्स वाळू रेती मिक्स 7 फूट वाळू बसलेला आहे। आपले विहीर बुजवलं आहे, लाईट नाही,
तार नाही, खांब नाही. अद्यापर्यंत कुठलं तहसीलदार कोणच प्रशासकीय अधिकारी आमच्या शेतीला विजिट दिलं नाही. वारंगीनं फोन फोन घेतलं नाही. कुठलं पण इथं कुठल्याही प्रकारचं आपल्याला मदत नाही. या माध्यमातून, या पत्रकाराच्या माध्यमातून मी सरकारनं विनंती करतो, आपल्याला तात्काळ इथं येऊन, बांधावरती येऊन पंचनामा करून तात्काळ आपल्याला मदत करावं असं आपली इच्छा आहे. नाहीतर आपल्या परिस्थिती लई अवघड आहे. कारण शासनाकडून 31,000हून अधिक मदत आले, 31,000 कोटीपेक्षा जास्त मदत आली. हे सगळं 31,000 कोटीमध्ये शेतकऱ्याला किती येणार आहे? त्याच्यामध्येच पूल आहे, लाईट, MSCBचं पण त्याच्यातच आहे. मला तर वाटतं 5,000 कोटी पण शेतकऱ्याला नाही असं वाटू शकतंय. सगळे 31,000 कोटीमध्येच आहे. रोडचं पण त्याच्यामध्येच घालतात. त्याचं रोडचं शेतकऱ्याचं काय संबंध आहे? MSCBचं नुकसान ते पण शेतकऱ्याच्या याच्यामध्येच आहे. सत्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला किती हजार कोटी आलंय हे कोणाला माहीत? हे कोण सांगू शकणार? नुसतं 31,000 म्हणत आम्ही फिरू राहिलो. सध्या परिस्थिती तर आमच्या तर कुठलं 31 रुपये नाही आपल्याला. आता आपल्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही काय सांगू शकणार साहेब? शेतकऱ्याला हे जे ऊसाचं पीक आहे हे काढण्यासाठी जवळपास एकरी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येणार असल्याचे शेतकऱ्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या आपल्यासमोर जो मळका आणि फाटलेला जो शेतकरी आहे, आपण अधिक माहिती त्यांच्याकडून घेऊ. दादा, आपलं नाव काय? विश्वनाथ मळवाडे. विश्वनाथ मळवाडे राजूर. मी शेतकरी आहे. माझ्या शेतात थांबलो मी आता. असं आहे का सांगायचं, आता सगळं गेलं आमचं. काही राहिलं नाही. आमचं सगळं ऊस गेलं, पाणी गेलं, भात गेलं, सगळं आमचं असंच दैन्य झालं. सरकार मायबाप येऊन आमचं काय तर दखल घेतलं तर आम्ही वाचतो, नाहीतर आम्ही वाचत नाही. तरीसुद्धा एका गळफास घेऊन मरावं लागतं. असं माती मिश्रित वाळू आहे. किती फूट आहे वाळू? वाळू कमीत कमी 7-8 फूट वाळू आहे. बरं, पहिल्या आधी आली होती का वाळू? नाही, ह्या बारीला आले. कधी आलं नाही. आमच्या 8 बारीला खराब झालो. आमचा रिंगा झापलाय, पाईपला मोडलं, सगळं आमचं सगळं माती झालंय. हे एक ठिकाण नाही. सरकार असो, तलाठी असो, बापू असो, खासदार पणिते असो, कोण का असे ना, सगळ्या लोकांनी येऊन आमच्याला साथ द्यावं. हे सगळं करावं म्हणून आमची इच्छा आहे. शेतकरी जगावं म्हटलं तर प्रधान येऊन, सगळं कलेक्टर साहेब सगळं येऊन मीडियाला आम्ही बोलतो म्हणून. आता सध्या वाळू जेवढे मोठ्या प्रमाणात शेतामध्ये आलेले आहे, नदी किती किलोमीटरवर आहे? हे नदी आतून 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर नदी आहे. 1 किलोमीटर इथं आलंय. बरं. आधी आम्ही असं केलो तर आम्ही 1 किलोमीटरचा आमचा पाईपलाईन गेलंय. पाईप सुद्धा तिथं नदीहून आणलो. किती नुकसान झाले? कमीत कमी माझं नुकसान म्हटलं तर 15 लाख रुपये गेलं माझं. म्हणजे पाईप आता करावं म्हटलं तर एकरेला 1 लाख रुपये येतं. आता सरकार काय देणार? ते तर काहीतरी फुल नाही फुल काहीतरी करून जगावं म्हटलं तर, शेतकरी जगावं म्हटलं तर जगावं, हे काहीतरी करावं लागेल. नाही केलं नाही तर आम्ही सगळं मरून जाणार. शेतकरी आमचा मुलं बाप दवाखाना. मुलं किती आहे तुम्हाला? मला 2 मुलं आहे. 2 सगळ्याने एकाला 2 असं नातवंड झालंय. मी म्हातारा झालो, माझं दात पडलंय, सगळं झालंय. आता काय करू? डोळ्यात जास्त नाही. आता डोळ्याचे ऑपरेशन आहे, त्याला पैसे कोण काढणार? माझं आज परिस्थिती होऊन. एवढं मोठे शेती तुम्ही उभारला, एक जे उत्पन्न घेत असताना कोणत्या बँकेतून कर्ज काढलं होतं का पैसा शिल्लक होता? कुठलं शिल्लक हो? ग्रामीण बँकेचं कर्ज होतं, DC बँकेचं कर्ज आहे. काय करा सगळे? आता ग्रामीण बँकेचं कर्ज आहे, ते सगळं DC बँकेला कर्ज आहे. कुठला शिल्लक ठेवू? 1 रुपया नाही. आता करावं म्हटलं तर कर्ज काढूनच घ्यावं लागतं. तरी कर्ज काढल्यावर फेडणार कसं? तेच की आता सरकार काय तर करावं लागेल तरच. कर्ज काढून काय फायदा आहे? सरकार बँकेत गेलं तर बँक आम्हाला हाणतंय, जाऊ तिकडं म्हणतं. कुठं कर्ज? पीक असलं तरी कर्ज देणं, पीक नसतं तर काय कर्ज देत नाही. त्यासाठी आता पुढचं जीवन जगायचं कसं? त्याने काहीतरी केलं, सरकारनं जर काहीतरी मदत केलं तर आम्ही जगतो. सरकार केलं तर आम्ही पासा घेऊन मरावं लागतो. काय म्हणजे नातवड सगळं आहे हो. आता एकच दवाखाना आहे, बा आहे, उद्या असं आहे. हे पिढं कसं येतं मग कोणाला सांगणार? कोण येतं? मग आमचं शेतकऱ्याचं वाल्मी एक तरी व्हायला पाहिजे ना. आता बापू असू दे, पंडित शिंदे असू दे, खासदार कोणी, आता कलेक्टर कोण तरी यायला पाहिजे ना. अजून कोणी बी आलं नाही. कोणी बी आम्हाला मेलं काय, जिवंत आहे का, मेलं काय, कोणी बी विचारलं नाही. अजूनपर्यंत तुम्हाला शासकीय मदत आली नाही? कुठं आले? काही नाही. हे बाहेरचे लोक दिलंय.
तुकडा म्हणजे कार्यकर्ते ते दे, हे गुळ दे, गहू साखर पीठ असं दिलंय. शासन कुठल्याही पद्धतीने काही केलं नाही, अजून सुद्धा आमच्या बांधावर आलं नाही. हे बघायला काय त्याने म्हणतात तुम्ही एकटं काय सगळं, हा नाही हो, एकटं नसतं, सगळं असते. सगळ्यांना बघावा, खरे इकडं लक्ष नाही. मता मागायला मत येतात, हा मतं मागायला येतं, ह्या टायमाला येत नाही. ह्या टायमाला तुम्ही जावा तिकडं. आधी ते सगळं आधी डोक्याला कळायला पाहिजे. हो काय कळलं नाही, मतं मागायला मत अवश्य येतात, पाया धरतात, हे करतात, एकमेका हात काय उपयोग कुठं आहे. आता तात्काळ पंचनामा होऊन तुम्हाला मदत मिळावं. हा असं आहे माझं, तात्काळ पंचनामा नाही, तात्काळ करावा. नाही म्हटलं 2-3 दिवसात व्हायला पाहिजे. नाहीतर आज 2-3 दिवस आला आम्ही मेलावर गेला तर काय फायदा आहे. आता हे जे पीक आहे ऊस, ही ऊस कारखाना घेऊन जाते का? कुठं जात आहे, तोडायला आमचे जड पैसे बी नाही. आता काय तोडा, कुठं एक कांडी जात नाही उसाला, कारखाना येत नाही, टोळी बी येत नाही. आता मजूर किती आहे, एका गड्याला 500 रुपये, एका बायाला 500 रुपये घेते. त्या बाया लावा म्हटलं तर आमचे जवळ पैसे कुठे आहे, पैसे पाहिजे ना. त्यासाठी सरकार काहीतरी मदत करावं, एवढं आमचा अपेक्षा आहे. आता जर आपण पाहिलं तर शेतकरी राजा संपूर्ण हा मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. फक्त जे लोकप्रतिनिधी आहेत ते फक्त मतदानाच्या वेळी येतात, परंतु येरेतिरी शेतकऱ्याकडे येत नसल्याचे शेतकऱ्याने आपले खंत लोकप्रधानच्या माध्यमातून सध्या व्यक्त केलेले दिसत आहे. जेणेकरून अतिशय दयनीय अवस्था येथील पिकाला झालेली आहे. याच पिकामध्ये जवळपास 5 ते 7 फुटाहून अधिक रेती मिक्स वाळू आल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकरी वर्गातून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून भरघोस मदत देण्याची मागणी हे राज्य सरकारकडे लोकप्रधानच्या माध्यमातून केली गेलेली आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळेसह मी नारायण गंटे, लोकप्रधान न्यूज, राजूर.